स्टार्ट. मागील 8-10 वर्षापासून हरित क्रांतीचे दुष्परिणाम या विषयावर सातत्याने चर्चा सुरू आहे. तिच्या प्रभाव दबावामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, पारंपरिक शेती, शाश्वत शेती या अनुषंगाने अनेक योजनाही सुरू केल्या आहेत. दरम्यान हरित क्रांतीची फळे मिळायला सुरुवात झाली. त्यावेळची पिढी, शास्त्रज्ञ, शेतकरी, ग्राहक हरित क्रांतीचे गोडवे सुद्धा गात असत. आज 1960-70 दशकातील शेतकऱ्यांशी चर्चा केली की हरित क्रांतीमुळे शेती उत्पादनात वाढ झाली. एरवी चैन म्हणून खाल्ला जाणारा गहू, तांदूळ स्वस्तात उपलब्ध होऊ लागला. केवळ आजारपणात खाल्ली जाणारी फळे नेहमीच मिळू लागली असे हमखास ऐकायला मिळते. दुसऱ्या बाजूला हाच वर्ग हेही सांगतो की पूर्वी 1-2 पावसात येणारी ज्वारी, हरभरा सारखी पिके आज तेवढी उत्पादन देत नाहीत. 1 पिशवी युरिया टाकला की कांद्याचे उत्पादन खूप चांगले येत होते. आज तेवढे उत्पादन घेण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. जमीन खूप सुपीक होती, त्यातून येणारे उत्पादनही सकस असे. मुठभर मटकीची उसळ आणि 2 भाकरी यावर काबाड कष्ट करणे शक्य होते. आज अन्नात तेवढा कस राहिला नाही. ही दोन्ही मते परस्पर विरोधी असूनही ती खरी आहेत हे लक्षात घेतले की हा पेच लक्षात येतो. कोणत्याही तंत्रविज्ञानात प्रगतीचे टप्पे असतात, त्यामुळे ते अंतिम नसते. ही गोष्ट लक्षात घेतली की पेच कशामुळे आहे आणि शेतकऱ्यांना काय म्हणायचे आहे याचा अंदाज करणे सोपे होते. परिच्छेद. हरित क्रांती झाली म्हणजे काय झाले? विक्रमी उत्पादन मिळाले. आपण अन्नधान्यात स्वावलंबी झालो. त्यासाठी कोणते तंत्रज्ञान कारणीभूत ठरले? तर सुधारित बियाणे आणि रासायनिक खतांचा वापर. केवळ या 2 कारणांमुळे हे सर्व शक्य झाले. पुढे हे तंत्रज्ञान फळे, भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा उपलब्ध झाले. त्यामुळे जवळपास सर्वच शेतीमालाचे विक्रमी उत्पादन शक्य झाले. असे तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी जनरेटर सुद्धा निर्माण झाला होता. त्यातून शेतकरी संघटनेने तंत्रज्ञानाची स्वातंत्र्याची हाक दिली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. बियाणे आणि खत टंचाई हे मुद्दे संवेदनशील आजही आहेत बनले. मुख्यमंत्री, मंत्री यांना धरणे, घेराव अशा माध्यमातून या विषयावर निर्णय घेण्यास भाग पाडले जात असे. थोडक्यात शेतकरी तेव्हाही हे तंत्रज्ञान नाकारताना दिसत नव्हते आणि आजही दिसत नाहीत. त्याचा एक परिणाम म्हणजे सेंद्रिय शेती, शाश्वत शेती हे विषय असूनही शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे झाले नाहीत. याचा अर्थ हे सेंद्रिय शेती, शाश्वत शेती तंत्रज्ञान आवश्यक नाही असे अजिबात नाही. परिच्छेद. हरित क्रांतीचे दुष्परिणाम झाले आहेत का? तर हो, नक्की झाले आहेत. जमिनी खराब झाल्या आहेत. पाणी प्रदूषित झाले आहे. या सर्व दुष्परिणामांवर संशोधन झाले आहे, होत आहे. आपण नत्रयुक्त खतांचे उदाहरण घेऊ शकतो. सर्वात जास्त वापर युरियाचा होत असतो. त्याचे एक कारण म्हणजे ते तुलनेने स्वस्त मिळते आणि त्याचा परिणाम लगेच दिसतो.
तज्ज्ञ सांगतात गहू, मका आणि भात यासारख्या पिकांमध्ये त्याची कार्यक्षमता केवळ 33% आहे. ते जमिनीत साठून राहते, त्यामुळे जमिनी आणि पाणी खराब होत आहे. त्याचबरोबर अमोनिया, नायट्रस ऑक्साईड सारखे घातक वायू निर्माण होऊन प्रदूषणात वाढ होत आहे. 1970 मध्ये 1 किलो NPKचा वापर केला की 50 किलो अन्नधान्य निर्माण होत होते. आज तेवढ्या NPK मध्ये केवळ 9 किलो अन्नधान्य निर्माण होत आहे. इक्रिसॅट सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संशोधन काय सांगते तर NPKचे शास्त्रोक्त प्रमाण हे 4:2:1 असायला पाहिजे. ते 5 वर्षांपूर्वी 8:2:1 एवढे होते, तर आज ते 12.8:5:1 एवढे वाढले आहे. म्हणजे नत्रयुक्त खतांचा वापर खूपच वाढत आहे आणि त्याची कार्यक्षमता कमी होत आहे. जमिनीच्या सुपीकतेचा सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे सेंद्रिय कर्ब, त्याचे प्रमाण. सेंद्रिय कर्ब आवश्यकतेपेक्षा कमी असणाऱ्या जमिनीचे प्रमाण हे 76% एवढे आहे. सेंद्रिय कर्ब कमी, त्यामुळे रासायनिक खते आणि पाणी यांची कार्यक्षमता कमी. त्यामुळे विक्रमी उत्पादनासाठी खतांचा जास्त वापर उत्पादन खर्च वाढविणारा व नैसर्गिक संसाधनांची लयलूट करणारा ठरत आहे. दुसऱ्या बाजूला विक्रमी उत्पादन हे विक्रमी उत्पन्न देणारे ठरत नाही. ही शेतकऱ्यांची आणखी मोठी वेदना आहे. आपण ज्याला विक्रमी उत्पादन म्हणतो ते शक्य उत्पादनाच्या केवळ 45% एवढेच आहे. म्हणजे एवढ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापरात आणखी 55% वाढ शक्य आहे. ती होत नाही कारण संसाधनांचा कार्यक्षम वापर नसणे हे आहे. 70च्या दशकाच्या तुलनेत आपली अन्नधान्याची वाढ तिप्पट झाली आहे, परंतु रासायनिक खतांचा वापर 13 पट झाला आहे. त्यावेळी खतांच्या सबसिडीवर केवळ 60 कोटी खर्च होत होते. आज त्यासाठी 1.5-2 लाख कोटी खर्च होतात.